आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। हातकणंगले नगरपंचायत शिवसेनेकडे। हातकणंगले नगर परिषद मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 17 पैकी 6 जागा आणि नगराध्यक्ष पद अशा 7 जागांवर विजय मिळवत सत्तेच्या जवळ पोहोचला, तर काँग्रेसने 5 जागा जिंकून आपले स्थान बळकट केले। भाजपला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले। हातकणंगले नगरपंचायतसाठी अत्यंत चुरशीने मतदान झाले होते। या निवडणुकीमध्ये महायुतीतील 3 घटक पक्ष आणि महाविकास आघाडीतील 2 घटक पक्ष यांनी स्वतंत्र उमेदवार उभे केले होते। सर्वच पक्षाने मोठ्या प्रमाणात जाहीर सभा घेऊन प्रचारात रंगत आणली होती। नुकताच निवडणुकीचा निकाल लागला असून या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदी एकनाथ शिंदे, शिवसेनेचे अजितसिंह रामगोंडा पाटील यांनी 727 मतांची आघाडी घेत विजय संपादन केला। एकूण 17 प्रभागातून 17 नगरसेवक निवडण्यात आले। त्यामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेला 6 जागा, काँग्रेस पक्षाला 5 जागा, भाजपला 2 जागा, उभाटा शिवसेनेला 1 जागा, तर 3 अपक्षाने नगर परिषदेमध्ये प्रवेश केला। गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासह 1 नगरसेवक अशा 2 जागा काँग्रेस पक्षाला मिळाल्या होत्या, तर भाजपला 5 जागा मिळाल्या होत्या। शिवसेनेकडे 7, राष्ट्रवादीकडे 1, ताराराणी पक्षाकडे 1, तर 3 अपक्ष उमेदवार विजयी झाले होते। याही वेळी 3 अपक्ष विजयी झाले आहेत। यावेळी भाजपच्या 3 जागा, शिंदे सेनेची 1 जागा कमी झाली। राष्ट्रवादीचा एकही उमेदवार विजयी झाला नाही, तर काँग्रेस पक्षाला 1 वरून 5 नगरसेवक निवडून आणण्यात यश आले। निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण केली। आज आपण लोकांच्या विश्वासाला आपण सगळेजण आज सार्थक ठरलोय। आज इतक्या चांगल्या लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे की भूतो ना भविष्यतो अशा प्रकारचा एक वेगळा विजय आम्ही सगळ्यांनी मिळवलेला आहे। पुन्हा एकदा आम्ही लोकांचे आभार मानतो आणि लोकांना पाण्याचं जे आश्वासन दिलंय ते पाणी देण्याचं वचन आम्ही कटिबद्ध आहे। मी ज्ञानेश्वर संधी, मला ज्यांनी मतदान केले, माझ्या विश्वास दाखवला त्याचा मी मनापासून आभार मानतो। तुम्ही खूप चांगलं काम केलं, दाखल धन्यवाद। नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 14 मधून रोहित अजित निगवे भारतीय जनता पार्टीमधून निवडून आलो आहे। माझ्या विजयामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे नेते अरुणाजी इंगोले साहेब, राजीव इंगोले यांचा सिंहाचा वाटा आहे। आमचे सर्व द्वारे ग्रुपचे सदस्य, वाटातील सगळे लोकांनी चांगले मतदान केले, त्यामुळे मी आभारी आहे। सगळ्यांचा मतदारांचा खूप आभारी आहे। धन्यवाद। नमस्कार, मी रोहिणी प्रभाग क्रमांक 1 मधून अपक्ष आज निवडून आलेले आहे आणि सर्व मतदार बंधू भगिनी तसेच माझ्या प्रभागातील सर्वच नागरिकांचं मी मनापासून आभार मानते व त्यांचं असंच अमतरूपी आशीर्वाद माझ्या पाठीशी लाभले, त्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो। त्याबद्दल मी सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद करतो। प्रभाग क्रमांक 3 मध्ये अपक्ष उमेदवार सुभाष गोरे, जनतेनं मला इथं त्या प्रभागामध्ये माझं मतदान नसताना सुद्धा त्या जनतेने दाखवलेला विश्वास हा माझ्या मतदानाच्या विजयापर्यंत पोहोचवला। त्यामध्ये शिखरे साहेब, त्यामध्ये शीतल चौगुले, त्यामध्ये प्रमोद माळी, त्यामध्ये खरात सर, रघुनाथ मोरे व माझे बाकीचे सहकारी यांचं सहकार्य मला लाभल्यामुळं मी त्या विजयाच्या शिखरापर्यंत पोहोचलो। त्या प्रभाग क्रमांक 3 मधल्या सर्व मतदारांना माझा साष्टांग दंडवत नमस्कार। SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।